नशीब त्यांना आज महाराष्ट्र आठवलं आणि महाराष्ट्राचं राजकारण आठवलं। पियुष गोयल साहेब गेले 10 वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत। मला तुम्ही एकदा कुठचा तरी असा इन्सिडेंट सांगा, एकदा अशी गोष्ट सांगा ज्यांनी कधी त्यांनी महाराष्ट्र हिताची गोष्ट केली। त्यांच्याकडे अर्थ खातं होतं, कॉमर्सचं खातं होतं, रेल्वेचं खातं होतं। आज आपण पाहतोय मागच्या महिन्यात रेल्वे स्टेशनची नावं बदलली पण परिस्थिती बदललेली नाहीये। मुख्य गोष्ट हीच आहे, कांजूरमार्गचा जो सॉल्ट पॅनचा त्यांनी घोळ घातला, नंतर आपण पाहिलं असेल आत्ताच्या काळात देखील गेल्या 10 वर्षांमध्ये आणि आता पण महाराष्ट्र हिताचं कधी बोलले नाहीत। आणि आज त्यांच्याच मतदारसंघात अशी परिस्थिती, त्यांना विचारतात लोक, अहो तुम्ही दुसरीकडे राहणारे कधी उत्तर मुंबईत आलात तरी का, आणि तुम्ही मुंबईत कधी राहता? दिल्लीत राहणारे आपण लोक, हवेत फिरणारे आपण लोक, आज आपण लोकल मधून प्रवास करत आहात पण मुंबईच्या हिताचं कधी बोललात हे तर सांगा मला। आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात देखील आम्ही 23 मार्चला त्यांना सांगत होतो मायग्रंट लेबरसाठी, मजदुरांसाठी तुम्ही रेल्वे सुरू करा। तेव्हा ते जनता कर्फ्यूच्या नादात त्यांनी केलं नाही आणि मग 1 मेला जेव्हा सुरू केलं आपण महाराष्ट्राचे हाल पाहिले। तेव्हा माझं हेच आव्हान आहे की आपण महाराष्ट्र हिताचा विचार करून मतदान करावं। आपण पाहिलं असेल पहिल्या 3 टप्प्यामध्ये असंच झालेलं आहे, पुढच्या देखील 2 टप्प्यांमध्ये हे होणार आहे। महाराष्ट्रातले मतदार असतील, इतर राज्यातले देखील असतील, भाजपची यशोगाथा एवढीच राहिलेली आहे। आता पण तुम्ही इथे कोणाला विचारा, प्रत्येकाला वाटत असेल मला 15 लाख माझ्या खात्यात नाही आले पण कोणाला तरी मिळालेलं आहे, माझं शेतकरी म्हणून उत्पन्न दुप्पट झालं नसेल पण कोणाचं तरी झालेलं आहे। दुर्दैव देशाचं हेच आहे की आपण ह्या भूलथापांमध्ये गेले 10 वर्ष फसलो, आता आपण फसणार नाही। महाराष्ट्राने हा विचार करावा की गेले 2-2.5 वर्षामध्ये जे भाजपाने घाणेरडं राजकारण केलेलं आहे, अगदी खालच्या पातळीचं राजकारण केलेलं आहे, मग 2 पक्ष फोडणं असेल, एक परिवार फोडणं असेल, जे काही अस्थिरता निर्माण केलेली आहे, हे सगळं करून सगळे उद्योग जेव्हा गुजरातला पाठवले, भाजपला आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं आणि गद्दारांना आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं मतदानाच्या दिवशी हवे। दुःखाची गोष्ट ही आपण पाहिलं असेल, याचा विरोध आम्ही पण केला होता, पण नुसतं महानंद डेअरी नाही, गेल्या 2 वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्या राज्यातून तिथे पाठवलेल्या आहेत। गुजरातच्यांचा काही वाद नाही, पण जे धोरण आहे केंद्र सरकारचं किंवा भाजपाचं की जे काही चांगलं आहे ते महाराष्ट्रातून उचलून गुजरातला द्या, त्याला आमचा विरोध आहे। ह्याच मतदारसंघातून वेदांता फॉक्सकॉन हे उचलून त्यांनी गुजरातला नेलं। आपल्याला आठवत असेल साधारणपणे जून 2022 पर्यंत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना पण वाटत होतं की वेदांता फॉक्सकॉन इथे येणार। त्यांनी वेदांता फॉक्सकॉनचा उल्लेख एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल असा केला, कारण कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या आजूबाजूचे जवळचे असतात। मुख्य गोष्ट ही आहे, जर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आपल्या तळेगावमध्ये आपण वेदांता फॉक्सकॉन आणलं असतं। दुर्दैव हे आहे, गुजरातला पाठवल्यानंतर हे वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प आपल्या देशातूनच निघून गेला। जे काही शक्ती महाशक्ती त्यांच्या सोबत आहे, मागे आहे, आणि जो पक्ष गेले 10 वर्ष देशावर राज्य करतोय, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर बोलावं आणि अशा खोट्या भूलथापा माराव्यात की जी कामं केली ती बोलावं। जेव्हा आपण ह्याच्याबद्दल बोलतो तेव्हा ते भलतीकडे विषय नेतात, जेव्हा एकाकडे आपण महागाईबद्दल बोलतो तर दुसरीकडे विषय नेतात। जेव्हा जेव्हा भाजप हरायला येतं तेव्हा ते धर्मांमध्ये वाद निर्माण करतात, जिल्ह्यांमध्ये वाद निर्माण करतात, जातींमध्ये वाद निर्माण करतात, पण मुद्द्याचं बोलत नाही। मुद्द्याचं बोला ना, महागाईबद्दल बोला। तुम्ही उगाच काहीतरी अफवा पसरवण्यापेक्षा हे अफवा पसरवण्याचं काम त्यांचं नाहीये, त्यांनी करूही नाही, आणि जर करत असतील तर त्या पदावर बसू शकत नाही। त्याचे असतील, कुठच्याही भाषा बोलणारे असतील, कुठच्याही धर्माचे असतील, कुठच्याही जातीचे असतील, ज्यांना संविधानाचं रक्षण करायचे, ज्यांना लोकशाहीचं रक्षण करायचे, ते महाविकास आघाडीसाठी मतदान करतात। उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष विरुद्ध गद्दार गँग, घाबरट गँग अशी आहे। 10 वर्षापूर्वी असेल, 5 वर्षापूर्वी असेल, भाजपसोबत जाऊन फसलो होतो, आम्हाला वाटलं होतं अच्छे दिन येतील, देशात काहीतरी चांगलं होईल, पण आज आपण पाहतोय हे जे महत्वाचे विषय होते, महागाई असेल, बेरोजगारी असेल, महिलांवर वाढता अत्याचार असेल, शेतकरी आत्महत्या असेल, याच्यावर भाजप आज चकार शब्द काढत नाही। आज मटन मांस मच्छी आणि कोणी काय घालावं आणि कोणी कसं वागावं ह्याच्यावर सगळं चाललेलं आहे। 10 वर्षाच्या बहुमताच्या सरकारनंतर कोणाकडून ही गोष्ट अपेक्षित असते, काय काम केलं ते तर दाखवून खासदारांना भेटायला आलो आणि जनतेचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे। कारण एक महत्वाचं आपण पाहिलं असेल, आधी पण आम्ही इथे अनेकदा आलेलो आहोत। मागच्या महिन्यात मला वाटतं निवडणूक सुरू होण्याच्या आधी 6 मतदारसंघांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी होत्या, मेळावे होते, आणि जणू काही सभा असतील असंच त्याला रूप होतं। आपण पाहिलं असेल पहिले 1, 2, 3 टप्पे होऊन गेलेले देशात मतदानाचे, आणि आज आपण त्याचा जे काही निकाल आहेत साधारणपणे आपल्या सर्वांना माहिती आहे, इंडिया आघाडी पुढे आहे असं सगळ्यांचा अंदाज आहे। आपल्याच माध्यमातून मग काही पत्रकार मित्र असतील, काही सर्व्हे रिझल्ट असतील, याच्यातून कळत आहे की इंडिया आघाडीचा परफॉर्मन्स खूप चांगला असणार आहे। महाराष्ट्र अग्रेसर राहणार या पूर्ण परिवर्तनाच्या वाऱ्यामध्ये, आणि महाराष्ट्रातून इंडिया आघाडीला, महाविकास आघाडीला जास्तीत जास्त यश मिळेल अशी अपेक्षा आहे। तसंच लडाख असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, इथे देखील इंडिया आघाडीला चांगली मतं मिळतील आणि सीट्स मिळतील अशी अपेक्षा आहे। 205 काय 200च्या पुढे जात नाही। तुम्ही
हे लक्षात घ्या, गेल्या अनेक वर्षांमध्ये, गेल्या खास करून 5 वर्षांमध्ये जे कोणी सत्य बोलतात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो. तुम्ही जरी पत्रकार म्हणून उद्या ते काही त्यांच्या विरोधात लिहिलं आणि सत्याच्या बाजूने लिहिलं तर तुमच्यावर देखील गुन्हा भाजप करेल. का आम्ही देश हितासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी सगळे एकत्र आलो इंडिया आघाडी म्हणून. आणि जोपर्यंत ह्या भाजपचा विचार हा आहे की संविधान बदलायचं, जे आता सत्य आहे, जे 4-5 त्यांचे उमेदवार पण बोलून झाले, पंकजाताई पण बोललेले आहेत, कधी याच्यावर आम्ही समझोता करणार नाही.